महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। मराठा समाजाला दिलेल्या जी-आरमुळे ओबीसी समाजाच्या हक्कांना धक्का लागलाय असा ओबीसींचा आरोप आहे। त्यामुळे सकल ओबीसी संघटनांनी 10 ऑक्टोबरला नागपूरला महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतही संघटनांचं योग्य समाधान झालेलं नाही। त्यामुळे ओबीसी महामोर्चा काढण्यावर ठाम आहेत। तर सरकार नेमकं काय करणार याकडे आता लक्ष लागलंय। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह। महाराष्ट्र विविध मोर्चांनी ढवळतोय। कधी मराठ्यांचा मोर्चा, कधी धनगरांचा मोर्चा, तर कधी ओबीसींचा मोर्चा। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली। मात्र 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधातील ठाम निर्णय झाला नाही। हा जी-आर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी असला तरी ओबीसींच्या आरक्षणाला धोका असल्याचा आरोप आहे। त्यामुळे ओबीसी संघटनांनी महामोर्चावर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केलाय। सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जी-आर नंतर राज्यात अशांतता निर्माण झाली। ओबीसी नेत्यांच्या माहितीनुसार गाव पातळीवर खोटी प्रमाणपत्र दिली जात आहेत। यंत्रणांवर दबाव आहे। मराठवाड्यात 2 समाजात तेढ वाढते। विद्यार्थ्यांना शाळांमधून काढलं जात आहे। त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकात ओबीसींना प्रतिनिधित्व मिळणार नाही असा इशारा देण्यात आलाय। धक्कादायक म्हणजे या निर्णयानंतर 12 ओबीसी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी हिंसाचारही घडलाय। ओबीसी संघटनांची मागणी स्पष्ट आहे। 2 सप्टेंबरचा जी-आर रद्द करा आणि 2014 पासून दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढा। हे न केल्यास 10 ऑक्टोबरचा मोर्चा अटळ आहे। सरकारला मोर्चात प्रतिनिधी पाठवून भूमिका स्पष्ट करण्याची विनंती करण्यात आली। जी-आरमुळे ओबीसी समाजासमोर संकट उभं राहिले। त्यातच खाडाखोड करून प्रमाणपत्र बनवली जात आहेत असा आरोपही होतोय। विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली। ते ओबीसींच्या व्यथा मांडतायत। त्यांचा इशारा वास्तववादी आहे। सामाजिक दरी वाढली तर राज्याच्या स्थिरतेला धोका आहे। त्यामुळे आरक्षणाचे मुद्दे केवळ सामाजिक नव्हे तर ते एक राजकीय हत्यार बनलंय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतुलित भूमिका मांडली। कायद्याच्या चौकटीत राहून सरकार निर्णय घेतं। ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही। प्रत्येकाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। महाज्योती संस्थेला 1500 कोटी निधी दिलाय, तर इतर मागास वर्गासाठी 63 वसतिगृहे तयार केली जात आहेत। मुख्यमंत्री न्यायाची हमी देत आहेत, मात्र जी-आर रद्द करण्याबाबत ओबीसींना योग्य उत्तर मिळत नाही। मराठा आणि ओबीसी या दोघांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय। त्यामुळे हे एक प्रकारचं राजकीय चातुर्य म्हणावं लागेल। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसींना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असू शकतो अशी राजकीय चर्चा रंगली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका कठोर कारवाईवर भर देणारी आहे। खोट्या कागदपत्रांवर कारवाईची हमी ही सकारात्मक आहे, मात्र वास्तवात यंत्रणांवर दबाव आहे। मराठा मतदार गमावू नये म्हणून जी-आर कायम, पण कारवाई केली जाईल असं ओबीसींना आश्वासन दिलं जात आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सर्वसमावेशक आहे। ते एससी, एसटी आणि ओबीसी दोघांनाही न्याय देत असल्याचं सांगतात, मात्र जी-आरच्या परिणामांबाबत त्यांनी मौन धरलंय। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण हे मुद्दे अधिक तीव्र होऊ शकतात। त्यामुळे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करणं, ओबीसींच्या ताटातील आरक्षण घेणार नाही असं सांगणं, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत। तर दुसरीकडे खोट्या कागदपत्र करणाऱ्यांवर कारवाईचा तसंच न्यायाची हमी देणारी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली। नेत्यांनी कोणत्याही भूमिका मांडल्या तरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेल्या जी-आरवर बोलायला कुणीच तयार होत नाही। तसंच हा जी-आर मागे घेण्याची कुणी इच्छाही व्यक्त करत नाही। त्यामुळे ओबीसी आक्रमक झालेत। महामोर्चा काढण्याचा त्यांनी ठाम निर्धार केलाय। त्यातच सरकार ओबीसींना दिलासा देत असलं तरी मोर्चा टाळण्यासाठी ठोस पावलं उचललेली नाहीत हे दिसून येतं। हा वाद महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पातळ्यांवर परिणामकारक ठरू शकतो। मराठा समाजाला दिलेला जी-आर मागे घेता येत नाही आणि ओबीसींना थांबवता येत नाही, अशा दुहेरी कात्रीत सरकार अडकलंय। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे मराठा आंदोलनातून मार्ग काढला तसा मार्ग ओबीसींमधूनही काढतील असं सर्वांना वाटतंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।